मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मौन कंठी। घरी दिला ठाव अवघा सगळही वा, माझ्या उपकारासाठी वागविला मौन कंठी। तुका म्हणे ठाई केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी वागविला मौन कंठी। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावं जगननीत पानी मंडनं मंडनानं। तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिजी ब्रह्म स्वरूपं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज गुण मुकुर सुधारी, वरण रघुबर विमल जसु सुदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या हरे उगले स्वीकार। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। वचन ऐका कमला वचन ऐका कमलावती, वचन ऐका कमलावती, वचन ऐका कमलावती। कर जोड़े तुझे अपना वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती। कर जोडितो कधे काळी आपण असावे जवळी, मस्तक माझा पायावरी। या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। आहोजी स्वामी तो कया देवा, यावरी न करावा अवहेरू। मंगल भवना अमंगल हारी,
द्रवशु दशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अति मन भावन पुनि पुनि की कहानियों सुनिए सुनाई दिल की प्यास जल बुझाई। जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागवेला मौन कंठी। प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज समर्थ सद्गुरु श्री किसनगिरीजी बाबा समर्थ सद्गुरु श्री बंसी बाबा तांबे व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो। अधिष्ठान दैवत भगवान श्री कालभैरवाच्या वीरभद्र महाराजांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणारे पुण्यक्षेत्र वांगी आणि या वांगीच्या पुण्य परिसरामध्ये पुण्यक्षेत्रामध्ये राहणारा देवकर परिवार या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य कैलासवासी बाळासाहेब दत्तात्रय देवकर बाळासाहेब भाऊंना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होते। आजपासून 1 वर्षापूर्वी त्यांना आपल्यातून देव आज्ञा झाली भगवंताच्या चरणावरती जावं लागलं आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर जे विधी केले जातात त्यातला अत्यंत महत्वपूर्ण मानला जाणारा हा पिंडदानाचा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा विधी आहे। वर्षभर त्यांच्या संबंधाने आपण सर्व कर्म केले आपल्या सर्वांना त्या गोष्टी ज्ञात आहे पण श्राद्धाचं निमित्त आहे त्या संबंधाने सांगणं माझं कर्तव्य आहे। बरोबर गेल्यानंतर आपण आगडीदान केला दुसऱ्या दिवशी रक्षाविधी केली त्याला सावडणं म्हणतात 10 दिवसानंतर दशक्रिया विधी केला 13व्या दिवशी 13वा केला प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध घातलं आणि 1 वर्ष आज पूर्ण होत असताना पुण्यस्मरण प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आपण त्यांच्या संबंधाने घालतो। हे सगळं आम्ही अत्यंत श्रद्धेने घातलंय का त्यांच्या आत्म्याच्या सद्गतीसाठी घातलंय। हे सगळं आम्ही करत असताना का करतो कशासाठी करतो या संबंधाचं ज्ञान आमच्याकडे फक्त नाहीये। मग आम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही केलं का मी जर विचारलं तर तुम्ही सांगाल केलं कसं केलं श्रद्धेने केलं महाराज श्रद्धेने केलं। ते आमच्या परिवारातले सदस्य होते त्यांनी आमच्यासाठी जे योगदान दिलं ते आम्हाला आठवल्यानंतर आम्ही त्यांचं अत्यंत श्रद्धेने केलं। बरं का केलं म्हटल्यानंतर काहीच नाही आमच्याकडे उत्तर एकच आहे आमच्या आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांचं केलं म्हणून आम्ही केलं। हे फक्त मागून आलं म्हणून पुढे आम्ही करतोय आणि श्रद्धेने करतोय इतकाच भाग आहे। पण करतो का या संबंधाचं उत्तर जर आपल्याला पाहायचं असेल तर ते आपल्याच धर्मग्रंथामध्ये आणि तोही धर्मग्रंथ आपल्या सर्वांच्या परिचित असलेला आहे गरुड पुराण त्याचं नाव आहे। आपल्या घरातली एखादी व्यक्ती गेली की 10 दिवस घरात गरुड पुराण इकडे लावतात का वांगीला 10 दिवस घरात वाचलं जाते पण ते फक्त वाचलं जातं चेनीवर ते ऐकलं नाही जात कारण ते बामणाला उक्त द्यायला राहतो तो आपण वाचून गेलो आम्ही काय ऐकत नाही। गरुड पुराण घरात लावलं जातं पण ते ऐकलं जात नाही। ते जर कधी ऐकलं गेलं तर ते गरुड पुराण सांगतंय आमच्यातून गेलेल्या सदात्म्याच्या निमित्ताने 10व्याच्याच दिवशी 10वा का 13व्याच्याच दिवशी 13वा का प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध कशासाठी 1 वर्षानंतर पुण्यस्मरण का करावं पण एवढंच नाही पितृपक्षात पितरांना का आठवावं या सगळ्याचं चिंतन गरुड पुराणात फक्त आम्ही त्याला हलक्यात घेतो आम्ही त्याचं विशेष चिंतन करून ऐकत नाही पण गरुड पुराण आम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान देतं। तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर फार स्वस्त भेटतो गरुड पुराण घेऊन या वाचा नाही तर गरुड पुराण कळलं तर न्यायशास्त्र नावाचा एक छोटासा ग्रंथ मिळतो आळंदी पंढरपूरला कधी गेलात तर त्याच्यात फार सुंदर चिंतन आलंय आत्म्याची गती कशा पद्धतीने असते काय होतं कसा जातो आणि या सगळ्या गोष्टीचं आम्हाला जर ज्ञान असेल तर केलेलं पिंडदान किंवा केलेली कुठलीही क्रिया ती फलश्रुती देऊन जाते असं ज्ञानोबरांचं मत आहे किंबहुना संतांचं मत आहे। आपण व्यवहार जरी पाहिला तर व्यवहारात आपल्या लक्षात येईल एखाद्या गोष्टीचं जर आपल्याकडे ज्ञान असेल आणि ती गोष्ट आपल्याकडे असेल तर त्याचा आपल्याला फायदा होतो। मी तुम्हाला समजेल असं दृष्टांत उदाहरण बोलतो आपल्या घराच्या समोर 1 कोटी रुपये किमतीची गाडी उभी किती रुपये किमतीची 1 कोटी रुपये किमतीची गाडी उभी पण घरात एकालाही गाडी चालवण्याचं ज्ञान नाहीये मला सांगा ती गाडी आपल्या किती उपयोगाची
अगदी जसं हे गणित आहे की गाडी घरासमोर 10 कोटीची उभी असेल पण तिचं चालवण्याचं ज्ञान नसेल तर ती गाडी आपल्या उपयोगाची येत नाही. तसंच माऊली ज्ञानोबा म्हणतात एखादी गोष्ट आपल्या जवळ आहे पण तिचं आपल्याकडे अज्ञान असेल तर तिचा आपल्याला फायदा होत नाही. माऊली ज्ञानोबांची उभी ऐका. माऊली असं म्हणाले, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेचे पदरा आड, परिते अवेरुणी गोचूड अशुद्ध ते काय. ज्ञानोबा म्हणतात गायीच्या जवळ गोचिडे की गायीच्या जवळ वासरू आहे. आपण सगळे शेतकरीच बसलेलो आहे, मला उत्तर दिलं तरी चालेल. गायीच्या जवळ गोचिडे की गायीच्या जवळ वासरू आहे? नाही का? तुमच्या सगळ्यांच्या कंपन्या आहे का मोठ्या मोठ्या? जनावर पाहिलेच नाही तुम्ही. गायीच्या जवळ गोचिडे की गायीच्या जवळ वासरू आहे? गोचिडे. किती जवळ आहे? ज्ञानोबा म्हणतात पाशी त्वचेची पदराड, जिथून आपण दूध काढतो ना त्या सडाला चिकटलेला आहे. इतका जवळ चिकटलेला आहे की फक्त दुधाची धार आणि त्याच्यामध्ये फक्त त्वचेचा पडदा आहे, इतका जवळ आहे. पण माऊली ज्ञानोबा म्हणतात इतक्या जवळ चिकटलेलं गोचिड गायीचं पवित्र दूध पितो की रक्त पितो? रक्त पितो, रक्त. आणि वासरू किती लांबून सोडा, ते गायीला दुसरीकडे 2 ढोसण्या मारतं पण ते रक्त नाही पित, ते पवित्र दूधच पितंय. माऊलीचं मत आहे जवळ चिकटलेल्या गोचिड्याला दुधाचं अज्ञान आहे आणि लांबून सोडलेल्या वासराला दुधाचं ज्ञान आहे. ज्ञान असल्यानंतर फायदेशीर असलेलीच गोष्ट मनुष्य करू शकतो किंवा करतो. आणि म्हणून आम्ही करत असलेलं पिंडदान जरी फलश्रुती देऊन देत असेल तर 100% नाही. आम्ही करतो कशासाठी? शास्त्र सांगतो तुम्हाला. गरुड पुराण असं म्हणते, आजच्या दिवशी या परिवाराने त्यांना आठवण केलेलं पुण्य त्यांच्या बरोबर देण्याची परवानगी या परिवाराला आज आहे. म्हणून हे पिंडदान वर्षभर त्यांना आठवण पुण्यकर्म करण्याची आमच्याकडे पद्धती आहे. मग अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, ज्ञानदान असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. 13व्याच्या दिवशी 13वा करतो. 13व्याच्या दिवशी 13वाच का करता? तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल ऐकलं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक जीवावरती 16 संस्कार केले जातात. किती? तुम्हाला बोलावं लागेल त्याशिवाय महाकीर्तन करणार. किती संस्कार केले जातात? 16 केले जातात. पण 16च्या 16 संस्कार प्रत्येक जीवावरती होत नाही. त्याच्यामधले 3 संस्कार होतात. पहिला जन्माचा होतो, दुसरा लग्नाचा होतो आणि तिसरा मृत्यूचा होता. हे 3 संस्कार आपल्यावरती केले जातात प्रामुख्याने. उरले किती? 13 उरले. हे 13व्याच्या दिवशी 13 संस्कार केले जातात म्हणून 13वा करतात. ऐका, हे सोपं सांगतो, तुम्हाला समजेल असं. फार कर्मकांडात घालून घेऊन जाणार नाही तुम्हाला मी, कारण कर्मकांड सांगायला लागलं लोक म्हणतील हा परमार्थ करायचंच कशाला, लय फार अवघड. कर्मकांड फार विचित्र आहे. म्हणून तर वारकरी संप्रदायात संतांनी हा परमार्थ सोप्या मार्गाने आणला. तुम्ही कुठलंही काम करा, हे सगळ्या विधी आमच्याकडून यथासांग पूर्ण होणार नाहीयेत. ऐका, पुढे अजून एक सांगतो. शास्त्र असं सांगतं, पिंडदान करत असताना पिंडदान जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीला ओल्या वस्त्राने, पायात चप्पल न घालता ओल्या वस्त्राने पिंडदानासाठी लागणारी सगळी सामुग्री गोळा करायची असते. किती जणांनी केली वर्ष श्राद्धाला? कोणाचे? आपल्या घरचं आठवण. ओल्या वस्त्राने बिना पायात चप्पल घालता किती जणांनी ही सगळी सामुग्री गोळा केली. ती जर सामुग्री गोळा तशी केली तर ते पिंडदान होतं. पिंडदान करत असताना खाजव जर अंगाला आली, खाजलं तरी ते पिंडदान पूर्ण होत नाही. शिंक आली, शिंकलं तरी पिंडदान पूर्ण होत नाही. आळस आला तरी पिंडदान पूर्ण होत नाही. हे सगळे कर्मकांड आहे. पण या सगळ्या कर्मकांडाला वारकरी संप्रदायाने उत्तर दिलं, तुम्ही कितीही कर्मकांडात तुमच्याकडून चुका घडल्या असतील तरी सुद्धा ते पिंडदान पूर्ण होईल. पण त्याच्यासाठी काय करा? विठ्ठलाचं नाव घ्यावं लागेल. कारण देवाचं नाव जगाच्या पाठीवरती एकही काम असं नाही की जे अपूर्ण ठेवतं. म्हणून काकड्याच्या पहिल्या अभंगात वर्णन केलंय महाराजांनी, आरंभी आवडी आदरे आले, आरंभी आवडी आदरे आले नाम, हरे नाम, तेरे सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदरे आले नाम. मग काय होईल? तेने सगळं सिद्धी जगी झाले पूर्ण काम. जगाच्या पाठीवरती एकही काम अपूर्ण राहत नाही. शब्द गुतत होते काय तुमचे? शब्द गुतत होते काय? आता काकडा आलाय जवळ, आता गुतून चालणार नाही शब्द. रोज उठल्यावर पाहिलं म्हणायचं आपल्याला. आणि म्हणून बघा, संतांनी मार्गदर्शित केलं आपल्याला. कर्मकांडात गुंतून चालणार नाही. कर्मकांड आम्हाला कधीच आमच्या साध्यापर्यंत पोहोचू देणार नाही. कर्मकांडात अनेक अडचणी, परंतु या सगळ्या या कर्मकांडाला उत्तर म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे. ते नामचिंतन आज आपण या देवकर परिवाराच्या सदस्याच्या निमित्ताने, पुण्यात्म्याच्या निमित्ताने, कैलासवासी बाळासाहेबांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण संपन्न करतोय.
आणि त्यांचा संबंध परिवार मोठ्या दुःखद अंतःकरणाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपल्या परिवारातील या पुण्यात्म्याला ईश्वराच्या चरणावरती जागा मिळण्यासाठी हा सर्व समारोप संपन्न करत आहे. त्यामध्ये त्यांचे वडील आहेत श्री दत्तात्रय किसन देवकर, त्यांची मातोश्री आहे सौभाग्यवती लताबाई दत्तात्रय देवकर, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी सोनालीताई बाळासाहेब देवकर, त्याचबरोबर त्यांचे चुलते आहेत श्री मारुती किसन देवकर, श्री सहादू किसन देवकर, त्याचबरोबर त्यांचे भाऊ आहेत श्री रवींद्र दत्तात्रय देवकर, श्री राजेंद्र मारुती देवकर, संतोष सहादू देवकर, त्याचबरोबर भागवत मारुती देवकर, त्याचबरोबर त्यांच्या बहिणी आहेत सौभाग्यवती शकुंतला मच्छिंद्र पवार, सौभाग्यवती शोभा लक्ष्मण राऊत, त्याचबरोबर सौभाग्यवती मंदा शिवाजी कांदळकर, सौभाग्यवती स्वाती चंद्रकांत राऊत, त्याचबरोबर त्यांचे 2 चिरंजीव आहेत, चिरंजीव प्रतीक बाळासाहेब देवकर, चिरंजीव मयूर बाळासाहेब देवकर, आणि पुतणी आहे कुमारी साक्षी रवींद्र देवकर, पुतणी आहे चिरंजीव उमेश रवींद्र देवकर, आणि समस्त देवकर पाटील परिवार, देवकर परिवार, सगळे सोयरे नातलग आप्तेष्ट मित्र परिवार आणि अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने भाऊंना अखेरची तिलांजली समर्पित करण्यासाठी आपण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. माझ्याही जीवनामध्ये हा भाऊंना श्रद्धांजली समर्पित करण्याचा योग आहे, तो देवकर परिवाराच्याच वतीने आदरणीय सरांच्या संबंधाने या ठिकाणी येण्याचा योग आहे. सरांनी संपर्क केला. आमचे पारमार्थिक स्नेही आणि या परिसरामध्ये भजन म्हटलं की त्यांची कधीच गैरहजेरी लागणार नाही. या परिवाराचे स्नेही असणारे आमचे पोपटराव राऊत यांच्या संबंधाने आणि सर्व मान्यवरांच्या संबंधाने या ठिकाणी येण्याचा योग आहे. आज ही खरं तर सर्व मोठी मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये या कीर्तनाला सुंदर करण्यासाठी परिसरातील सर्वच मान्यवर रत्न या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये वांगी गावचे भजनी मंडळी, भेरडापूर, पाथरे, खिरडी, अजून पानेगाव, बरोबर ना, शेनवडगाव, मांजरी, गुजरवाडीकर आणि सर्वच मान्यवर मंडळी आहेत. आपल्या सर्वांचा नावाचा परिचय जरी नसेल तरी सुद्धा जे मान्यवर आहेत, विनयकरी महाराज आहेत, त्याबरोबर आमचे सुरुवातीला ज्यांनी अत्यंत गोड सुंदर असा विना सुरुवात केली आदरणीय हरिभक्तपरायण पाथरेगावचं रत्न हरिभक्तपरायण चंद्रकांतजी महाराज जाधव ते या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर सुरुवातीला ज्यांनी गोड चाल अशी गायली सुंदर हरिभक्तपरायण भागवतजी महाराज टिकाळे, त्याचबरोबर शशिकांतजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. तर आमचे चैनी भाऊ आहेत, आमचे कैलास बाबा आहेत, इकडे आमचे सीताराम भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवर आहेत, चोपदार महाराज आहेत, इकडे सर्व आमचे शनी भाऊ या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. आदरणीय आमचे बच्चू भाऊ या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. इकडे सर्व मान्यवर आपल्याही सर्वांच्या चरणावरती बसलेल्यांच्या चरणावरती कोटी भावने वंदन करतो. पोपटराव आहेत, त्याचबरोबर इकडे पाकवाजाच्या सेवेसाठी आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण पाथरे गावचं भूषण परिसराचं रत्न हरिभक्तपरायण मृदंग अलंकार किरणजी महाराज जाधव ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. श्रोत्यांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. खरं तर आमच्या गावाचा आणि देवकर परिवाराचाही ऋणानुबंध आहे. आमच्या गावातील राऊत परिवार आणि देवकर परिवाराचा असणारा हा ऋणानुबंध आहे आणि म्हणून राऊत परिवारातून या ठिकाणी आमचे राऊत भाऊ उपस्थित आहे. आदरणीय आमचे सगळेच राऊत परिवारातील मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो. सर्वच मान्यवर आपल्या सर्वांचा नावाचा परिचय नाही तरी कुणाचं नामोल्लेख माझ्याकडून झाला असेल, कुणाचा राहिला असेल तरी मायबापाचं अंतःकरण करून मला माफ करा अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती आमचे मुरली नाना या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणावरती नंतर नानांची खूप दिवसानंतर गाठभेट झाली. अशोकनगरला पूर्वी खूप जाणं येणं होतं. आता नानांचा आपला नाना पण मला ओळखलं का? नानांच्याही चरणावरती विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवरांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो आणि कीर्तनाकडे वळतो. आमचे माऊली कृपा साऊंड सिस्टीम, आमचे कोळेकर भाऊ, त्यांनाही विशेष धन्यवाद. अत्यंत सुंदर आपल्या परिसरामध्ये, आता अगोदर आपल्या परिसरामध्ये सुंदर साऊंड आहे. कोळेकर म्हटलं की पाहायचंच काम नाही. तिळापूर कोळेकर सुंदर साऊंड सिस्टीम, अत्यंत उत्तम. किती मोठा कार्यक्रम आणा, किती मोठा कार्यक्रम करा, अत्यंत गोड असा साऊंड ज्यांचा आहे. लावण्याची पद्धत आहे, आवाज देण्याची पद्धत आहे, आवाजाला कर्कश होणार नाही, इको जास्त होणार नाही, असं बेस जास्त होणार नाही. पाहिजे तसंच द्यायचं, पाहिजे तेवढंच द्यायचं, पाहिजे तेवढंच घ्यायचं, असं सुंदर असं ज्यांचा स्वभाव घ्यायचं कळलं का तुम्हाला? ते पण लक्षात ठेवा, ते महत्वाचं आहे ना. देणं त्यांच्या हातात आहे की नाही, हे देणं त्यांच्या हातात आहे, घेणंही त्यांच्याच हातात आहे. आता म्हणून सगळ्या गोष्टी जसं आहे मापात आहेत, अशा असं माप जे आपल्या परिसराला माप जास्त पसंत आहे आणि म्हणून मापात सगळ्या गोष्टी ज्यांच्या आहेत कोळेकर भाऊ, त्यांनाही विशेष धन्यवाद. आपण सर्वच मान्यवर बरं का. सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठाल विठाल श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा कीर्तन
कीर्तन सेवेसाठी निवडलेलं 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबारायांनी उपकार हा शब्द विशेषत्वाने या अभंगात वापरला. मला उपकारावरती बोलायचंय. बघा, या मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक जीव जो आहे ना, तो उपकाराशिवाय आपलं जीवन पुढे चालू शकत नाही. काम माझ्याकडे ठेवा, मी 12च्या काट्याला तुम्हाला थांबवणार आहे. अगदी 12ला मी तुम्हाला सोडून देणार आहे. उपकाराशिवाय मनुष्याचं जीवन पुढे चालत नाही. तुम्ही म्हणाल बाबा, आपण कोणाचे उपकार ठेवत नाही, आपल्याला ती सवय नाही. एखाद्याने उपकार केले की आपण त्याचे उपकार फेडून टाकतो, उपकार ठेवत नाही. तर माझा ऐका, जर कोणी असं म्हणत असेल की मी कोणाचे उपकार ठेवत नाही, तर मला असं वाटते तो मनुष्य मृत्यू लोकात जगू शकत नाही. कसं जगू शकत नाही? कारण आपल्यावरती कळत आणि नकळत अनेकांचे उपकार आहेत. मी तुम्हाला सांगून देईल, आम्ही रात्री झोपलो सकाळी उठलो हे कोणाचे तरी उपकार आहे. बरोबर का? बारकाव्याने विचार करा. आम्ही रात्री झोपलो सकाळी उठलो हे कोणाचे तरी आमच्यावरती उपकार आहे. सकाळी उठल्यानंतर मला आठवलं की वांगीला कीर्तन आहे, हे सुद्धा कोणाचे तरी उपकार आहे. मी वांगीला कीर्तनाला निघाल्यानंतर माझी आई, माझी बायको, माझी बहीण माझ्या हातात चहा आणून देते आणि तो चहा विष न कालवता देते, हे सुद्धा तिचे माझ्यावरती उपकार आहे. आपण खाल्लेलं अन्न पचतं, हे सूर्याचे आपल्यावरती उपकार आहे. आपल्या पोटात जाणार अन्न ही धरणी माता स्वतःच्या पोटात नांगराचा फाळ खुपसवून घेते आणि पिकवते, म्हणून मातीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. इथे उपकाराने घडणारी संस्कृती आहे आणि उपकाराची परतफेड करायला आमची भारतीय संस्कृती आम्हाला शिकवते. बाय, इथे कृतज्ञ आणि कृतघ्न असे 2 शब्द या व्यासपीठावरून तुम्ही अनेक वेळा ऐकले असतील. कुणाला म्हणतात कृतज्ञ, कुणाला म्हणतात कृतघ्न. असं ऐका, कृतज्ञ त्याला म्हणतात जो उपकाराची जाणीव ठेवून उपकाराच्या वेळी मदत करतो, आणि कृतघ्न त्याला म्हणतात उपकाराची जाणीव न ठेवता अपकार करतो, त्याला कृतज्ञ म्हणतात. पण आमची भारतीय संस्कृती आम्हाला कृतज्ञता शिकवत नाही, कृतज्ञता शिकवते. एखाद्याने जर आमच्यावरती उपकार केला असेल तर त्याला विसरायला नाही, त्याला अडचणीच्या काळात मदत करायला शिकवणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. म्हणून पहा, इथे जर आमच्यावरती अनेकांनी उपकार केले असतील तर त्या प्रत्येक उपकारातून उत्तीर्ण होण्याचं आमच्याकडे प्रतीक आहे. आमच्या संस्कृतीने आम्हाला सणवार घालून दिले. कशासाठी घालून दिले? ते सणवार याच्यासाठी घालून दिले की ते आमच्यावरती उपकार करतात आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं ते प्रतीक आहे. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर मागच्या आठवड्यामध्ये एक सण झाला शेतकरी राजाचा. कोणता? बैलपोळा. बैलपोळ्याच्या दिवशी बैलाची आपण पूजा केली. बरं, साधी सुधी नाही केली पोपटराव, अगदी थाटामाटात केली. सकाळपासून बैल स्वच्छ धुतला, त्याला बैलगाडीला झोपवलं नाही, त्याचे शिंग साळले, त्याला शिम्या लावल्या, त्याला बेगडं लावले, त्याला अजून वरून फुगे बांधले, त्याच्यावरती गोंडे बांधले, त्याला असे अंगावरती झालर टाकली, त्याच्या अंगावरती इकडून राजा नाव टाकलं, तिकडून असं सर्जा नाव टाकलं, इकडून त्याला असं सजवलं, तिकडून त्याला सजवलं, असं त्याच्या पायात घोंगरं बांधले, त्याच्या गळ्यामध्ये चाळ बांधला, असं सुंदर बैल सजवला आणि पुढे डीजे लावून त्याची मिरवणूक काढली. कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला असं सजवा आणि त्याची मिरवणूक काढा. नाही, कुठल्याच ग्रंथात नाही, धर्मग्रंथात कुठल्याच नाही. मग का करतो आम्ही हे सगळं? हे आमची संस्कृतीने आम्हाला शिकवलं. का शिकवते संस्कृती हे सगळं? तर तो बैल वर्षभर शेतकरी राजाच्या खांद्याला खांदा देऊन राबतो ना, म्हणून एक दिवस त्याच्या उपकारातून उत्तीर्ण झालंच पाहिजे, म्हणून बैलपोळ्याच्या दिवशी त्याची पूजा आहे. ही आमची संस्कृती आम्हाला शिकवते. हरतालिका नावाचा सण झाला आता 2-3 दिवसापूर्वी. हरतालिकेच्या दिवशी फळाफुलांची पूजा केली जाते. का करतात माहिती का? त्या दिवशी पार्वतीने शंकरासाठी उपवास धरला, ते सगळं आहेच, पण हरतालिकेच्या दिवशी फळाफुलाची पूजा करण्याची प्रथा आमच्याकडे याच्यासाठी, ते फळफुलं आमचे पोट भरवतात, ते आम्हाला ऑक्सिजन देतात, म्हणून त्याच्या उपकारातून उत्तीर्ण झालं पाहिजे. वट सावित्रीच्या दिवशी वडाची पूजा केली जाते. कशासाठी करतात? हे दोरे गुंडळून हाच नवरा मला 7 जन्म मिळावा, ते असेल पण तुमचं कारण. पण वडाच्या दिवशी, वड पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केली जाते, कारण तो 24 तास ऑक्सिजन देतो, त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा तो दिवस, म्हणून त्याची पूजा केली जाते. असे अनेक सण मी तुम्हाला सांगेल. आता दसरा येतोय जवळ. दसऱ्याच्या दिवशी कशाची पूजा करतो आपण? वांगीला दसरा आहे का कायम शिमगाची? दसरा कळतं तुम्हाला? काय दसऱ्याच्या दिवशी कशाची पूजा आहे? लोखंडाची पूजा करतो आपण, अवजारांची. पास सापडली जाते, कोरप सापडलं जातं, ते कोरं सापडलं जातं, ते साखळी सापडली जाते, त्याला प्रत्येक अवजार सापडलं जातं. ते एक त्या शेडच्या कोपऱ्यात, एक त्या शेडच्या कोपऱ्यात पहार ते पाहुण्यांनी नेलेली राहते, कोरं ते वावरात पडेल राहतं, पण सार गोळा करून आणलं जाते, सगळं गोळा करून आणलं जातं. ते म्हाताऱ्याचा जीव जातो आदल्या दिवशी. म्हातारा सांगतोय पोराला, भाऊ अरे ते पावडं घेऊन ये शेतातून, पावडं घेऊन ये शेतातून. ते पोरगं म्हणतं गच मरून पडायचं, तुम्हाला काय लागत पावडं? म्हातारा म्हणतं बाबा उद्या दसरा आहे, त्याची पूजा करायची. पावडं आणलं जातंय, त्याला धुतलं जातंय, स्वच्छ धुवून त्याला देवघरात मांडलं जातंय. चित्र फक्त नजरेसमोर आणत राहा, मी बोलत राहील. देवघराच्या समोर असा कपडा टाकला जातो, त्याच्यावरती पावडं मांडलं जातं, पास मांडली जाते, कुदळ मांडली जाते, टिकाव मांडला जातो, साखळी टाकली जाते, त्याच्यासमोर सगळे अवजारं मांडले जातात, त्याच्यावरती फुलं टाकले जातात, त्याच्यावरती धन टाकलं जाते, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिले जाते. जसं देवाला आपण देवा लावून ओवाळतो, तसं त्या दिव्याला ओवाळलं जातंय, त्याचं त्या लोखंडाला ओवाळलं जातंय, अवजाराला ओवाळलं जातंय. जसं देवासमोर आम्ही नतमस्तक होतो, तसंच त्या अवजारासमोर आम्ही
नतमस्तक होऊन त्याला नमस्कार करतो. अशी लोखंडाची पूजा, लोखंडाला नमस्कार करणारी संस्कृती जगाच्या पाठीवरती एक आहे, त्याला भारतीय संस्कृती म्हणतात. पण लोखंडाची पूजा का करावी हो? का करावी? कशासाठी केली पाहिजे? ते अवजार वर्षभर आमच्या शेतकरी राजा बरोबर राबतात ना, म्हणून त्या अवजाराची पूजा करण्याची आमच्याकडे पद्धती आहे. ही आमची संस्कृती आहे. मग आमची संस्कृती आम्हाला लोखंडाच्या उपकारातून व्हायला शिकवते. आमची संस्कृती आम्हाला मुक्या प्राण्याच्या उपकारातून व्हायला शिकवते. आमची संस्कृती आम्हाला फळा फुलांच्या उपकारातून सुद्धा उत्तीर्ण व्हायला शिकवत असेल, तर आमची संस्कृती आम्हाला आमच्या आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण व्हायला शिकवत असेल की नाही? शिकवतेच. म्हणून तर ज्ञानोबांनी 12व्या शतकात म्हटलं, सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे. त्याच्या पुढचे शब्द ज्ञानोबांचे अत्यंत महत्वाचे. ज्ञानोबाच म्हणतात, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. ज्ञानोबा म्हणतात, तया सेवेसी कीर शरीरे. कीर शरीरे म्हणजे काय? आतापर्यंत ओवे आपल्या सगळ्यांची पाठी. कीर शरीरेचा अर्थ सांगा मग काय? ज्ञानोबा म्हणतात, आईसाठी वडिलांसाठी आपल्याला आपला प्राण द्यावा लागला तर द्यावा. त्यांच्या सेवेत कोण देतं? 21व्या शतकात आईसाठी वडिलांसाठी समर्पण करणं खूप अवघड आहे. माणसं आई वडिलाला सांभाळायला तयार नाही, तर ते प्राण देणं बाकीच्या गोष्टी वेगळ्याच. म्हाताऱ्याचं औषध संपलं तर म्हातारं म्हणू जाम झालं. 2 महिने झाले म्हातारं सिरियस झालं तरी तिने औषधाची बाटली आणली आणि मग दवाखान्यात घेऊन पळायला लागला. इथं आपली अवस्था आहे. कोण देईल म्हाताऱ्यासाठी आयुष्य? कोण देईल आईसाठी आयुष्य? सांगतो एक गोष्ट ऐका. चाणक्यांचं चरित्र वाचलं. त्या चाणक्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या बालपणीची एक सुंदर कथा आहे, फार गोड कथा आहे. चाणक्य म्हणजे माहिती आहे तुम्हाला? आपल्या देशामध्ये नीतिशास्त्र आहे, जगामध्ये नीतिशास्त्र आहे, आणि या नीतिशास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ नीती मानली जाते, त्याला चाणक्य नीती म्हणतात. ही चाणक्य नीती ज्यांनी लिहिली ते चाणक्य. ते लहान होते, त्यांचं नाव विष्णुगुप्त होतं. आई त्यांना विष्णू म्हणायची प्रेमाने. एक दिवस चाणक्य आणि आई त्यांची ओट्यावरती बसलेली होती आणि भविष्य सांगणारा बाबा रस्त्याने चालला होता. आईनं पाहिलं, आईला असं वाटलं की आपल्या लेकराचं भविष्य आपण पाहावं. आपल्या लेकराचं भविष्य पहा. कोणत्याही आईला वाटतंच आपल्या लेकराचं भविष्य आपण पाहिलं पाहिजे, काय करेल बोली करू आपलं. म्हणून त्या आईने त्या भविष्याला बाबाला हाक मारली. बरं, भविष्याले बाबा म्हणजे त्या काळचे होते बरं का, अलीकडलं नाही सांगत तुम्हाला. अलीकडलं पोटासाठी भविष्य सांगणारे भरपूर झाले, त्यांचं काही खरं नाही. बरं, हे भविष्य सांगणारे आता पोपटराव हे सकाळच्या टायमाला येते नाही, हे दुपारच्या टायमाला येते. लय हुशार झाले महाराज. पूर्वीचे पहा माणसं दुपारी कधीच मागायला येत नव्हते, आले तर सकाळी यायचे. सकाळीच आपल्या दारात यायचं. पहा, वासुदेव आला रे वासुदेव आला, रामाचा पारी हरिनाम बोला, रामाच्या पारी हरिनाम बोला. आजोबाच्या पंजोबाच्या नावानं दान पावलं दादा. लय नका वाचू, एखादं वाढी आपल्या दोघात काही नियम नाही त्याचा. एखाद्या लय गोड लागला तर वाढीन सुद्धा त्याचं काय. ऐका, मागणारे सकाळी यायचे, आता नाही राहिले, आता दुपारून येतात. बरं, दुपारून येण्यामागची त्यांची स्ट्रॅटर्जी वेगळी आहे. दुपारून आलं म्हणजे माणसं घरात नसतात, बाया राहतात. ते त्यांचं लय हुशार लय राहते. ते असे दारात जर आले ना मागायला, ते घरात पाहून घेते ते चौ बाजून कोणी आहे का नाही आहे. आणि त्यांनी एकदा म्हातारी दारात पाहिली, पहिलं वाक्य टाकते म्हातारीला, आई तो ह्या पावलाने घराचं कल्याण झालं. म्हातारी म्हणते, बैस 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 बैस, पुढचं आहे काय सगळं इच्छे. मग तो दुसरं वाक्य टाकतो, म्हातारे तो ह्या पावलाने घराचं कल्याण झालं, पण सुना मात्र तो ऐकत नाही. म्हातारी म्हणते, भाऊ कसं खरं बोलला तू दादा, बैस तुला चहा ठेवते. मग तो म्हणतो, म्हातारे सुनांचे तोंड गप करता येतील, 500 रुपये खर्च येईल. म्हातारी म्हणते, भाऊ माझ्याकडे काय आले 500 रुपये दादा. किती? म्हातारी म्हणते, 50 आहे माझ्याकडे. ते म्हणतो, आण 50 होत नाही, 50त भविष्य सांगतो 500च. तुम्ही विचार करा मग किती खरं किती खोटं सांगत. अरे ठोकताळे माणसं महाराज इतके हिंडू राहिले, लय कठीण काम झालं महाराज. काही तर मी पट्टे पाहिले, पीठ आपल्याकडून मागत आहे, घरी जाऊन बशीला घाली. कमालीचे माणसं झाले राव महाराज, मागणारी सुद्धा कमाल झाली या लोकांची. विशेष वाटतं मला, आपण कुठल्या भावनेने देतो ते कोण माणसं काय करतात. समाजामध्ये विकृती खूप वाढत चालली. तो भाग निराळा, आपला तो विषय नाही. पण ठोक ताळे भविष्य सांगणारे अनेक माणसं आहेत. तुम्ही बसल्यापैकी तुमच्या सगळ्यांचं भविष्य सांगू शकतो, सगळ्यांचं सांगू का? नाही, मी अभ्यास करून ठेवले तो शपथ, मी अभ्यास करून. आता परत जर लॉकडाऊन पडलं तर मग काय करतो दुसरं, त्याच्यापेक्षा अभ्यास करून ठेवले भविष्यात. करून
करून ठेवले. अभ्यास म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळ्याच भविष्य सांगतो बा. तुम्ही पहा, लक्ष द्या माहिती, तुम्ही सगळेच मला एकदा चेहरे पाहू दे, मी बरोबर सांगतो सर. तुम्ही जगासाठी भरपूर केलेलं आहे, पण तुमच्यासाठी कोणीच कामाला आलं नाही. खरं खरं सांगायचं, एकदम खरं सांग, माझ्यासारखं नाही बोलू, खरं बोला. तुम्ही मस्त इतका हात घातला, पण कसं निघाला? खरं सांगायचं, आता खरं बोलाय. मी काय पुढे सांगितलं, तुम्ही मला भेटले ते पुढे सगळ्यांसाठी केलं तुम्ही, पण शेजारच्यानी जवळच्यानी तुमचा केसा निघाला का? खरं कोण हे ठोकताळी भविष्य महाराज. हे जगाच्या पाठीवरती प्रत्येक व्यक्तीला लागू होणारा भविष्य. आम्ही याच्यावरती बोलतो, माणसं हे भविष्य सांगतात. आणि आता तर ते, आता हा विषय आपला नाहीची मुळी, पण आलाय वगैरे म्हणून सांगतो. आता तर ते शिवचरित्र, शिवपुराण कथा करणाऱ्या महाराज मंडळींनी, आपला कोणावरती अजिबात आक्षेप नाही, पण शिवपुराण कथा करणाऱ्या महाराज मंडळींनी ते नुसके सांगणं सुरुवात केली. नुसके म्हणजे काय माहिती का? की सकाळी उठून एवढ्या वाजता इतके तांबे महादेवाला पाणी घातलं का, इतकं तांदूळ ठेवले का, इतकं अमुक व्हायला काय, अमुक होतं, धमुक केलं का तमुक होतं, अमुक आमुष्याला तमुक केलं का तमुक होतं, अनुक सोमवारी हे केलं का ते होतं. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून महादेवाच्या मंदिरात इतकी गर्दी झाली, महाराज गुदमरून गेला तो महादेव. असं काय करतो? जाम झालाय तो महादेव. येडे काय करता? आणि हे सगळे स्वार्थापोटी चाललंय मंदिरात, फक्त स्वार्थापोटी चाललंय. हे त्यांनी सांगायला सुरुवात केली, निपाया करायला लागल्यात येड्यावानी. त्याच्या आधी महादेव काय नव्हता का आपल्या गावात? त्याच्या अगोदर तो अक्षरशः लावारच होता महाराज. त्याला आधी आधार कार्ड सुद्धा नव्हतं त्या महादेवाला. मी तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी विनोदाने जरी घेतल्या तर आत्मचिंतन याचं जरूर करा. या 2 वर्षात ज्यावेळी कथेत हे मार्ग सांगायला लागले ना माणसं, तेव्हा महादेवाच्या मंदिरात गर्दी व्हायला लागली. ह्या श्रावणामध्ये गावगावचे महादेव तुम्हाला चककून गेली. असं त्याला रोज उठून दही दूध तूप पण अभिषेक महाराज महादेवाला. आणि आमची भक्ती तिथपर्यंतच आहे, महादेवावरती दही दूध टाकूपर्यंत. मग ते एकदा टाकल्यावरती पुढे जाऊन पुढे गुतत, त्याचा वास किती सुटतो संध्याकाळच्या वेळेस, दुपारी किती घाण होती, हे आमची जबाबदारी नाही. आम्ही फक्त महादेवाला दही टाकलं, झाली आमची भक्ती, संपलं, मोकळे झालो, चाललो घरी. आमची भक्ती ती आहे. त्याच्यावरती टाकल्यानंतर त्याची पूर्ण विल्हेवाट लावणं, ती आमची खरी भक्ती. आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो. मुद्दा माझा असं चालला की जगामध्ये माणसं आपल्या फायद्याचं सांगायला लागले का आपण त्याच्या मागे पळायला लागतो. पण खरं कोण खोटं कोण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मुद्दा असा आहे की चाणक्याचं भविष्य सांगण्यासाठी भविष्यवाले बाबा आले. भविष्यवाले बाबा आल्यानंतर भविष्यवाले बाबाने चाणक्याकडे पाहिलं आणि भविष्य सांगत असताना 3 पद्धतीने भविष्य सांगितलं जातं. माझ्याकडे लक्ष ठेवा. पहिलं भविष्य कुंडली पाहून सांगितलं जातं, दुसरं भविष्य शरीराचे अवयव पाहून सांगितलं जातं, आणि तिसरं भविष्य हात पाहून सांगितलं जातं. भविष्यवाले बाबांनी सांगितलं चाणक्यांच्या आईला, अगं आई, तुझ्या लेकराचं भविष्य सांगण्याची गरजच नाही. असं का म्हणता बाबा? कारण चाणक्यांची वडील चाणक्याचं भविष्य सांगताना भविष्यवाले बाबा म्हणतात, तुझ्या पोराच्या चेहऱ्याकडे पाहून, तुझ्या पोराच्या अवयवाकडे पाहून मी भविष्य सांगू शकतो. कारण शरीराचे अवयव जे आहेत ना, त्याच्यावरून भविष्य आहे. काहींचं कपाळ उंच आहे, तो कसा आहे, त्याच्या हात गुडघ्याच्या खाली आहे, तो भाग्यवान असतो. एखाद्याचे बोट कसे, त्याच्यावरून भविष्य आहे. एखाद्याचं नाक कसं, त्याच्यावरून भविष्य आहे. कान एखाद्याचे कसे, त्याच्यावरून भविष्य आहे. एखाद्याचे 2 दात पुढेचे, तर तो माणूस बुद्धिमान असतो, असं भविष्यशास्त्र सांगतो. बरं का, 2 दात पुढे येतो, पण तो मनुष्य भविष्यवान बुद्धिमान आहे असं भविष्यशास्त्र सांगतं. अर्थात अपवाद असू शकतो, एखाद्याचे दात पुढे बावळट पण आहे, ते होऊ शकतं, पण भविष्यशास्त्र सांगते की दात पुढे तो मनुष्य बुद्धिमान आहे. मग त्या चाणक्यांचे 2 दात पुढे पाहून भविष्यवाले बाबांनी सांगितलं, आई, तुझ्या लेकराचं भविष्य पाहण्याची गरज नाही, हात पाहण्याची गरज नाही. का? कारण तुझं लेकर बुद्धिमान होणार आहे आणि त्याची कीर्ती जगात पोहोचणार आहे. पोहोचली, चाणक्याची कीर्ती जगात पोहोचली. असं सांगितल्यानंतर भविष्यवाले बाबा निघून गेले. चाणक्याच्या आईने भविष्य ऐकलं आणि रडायला लागली. भविष्य सांगितल्यानंतर चाणक्याची आई रडते असं चाणक्याने पाहिल्यानंतर आई जवळ गेले. आई, का रडते? कशासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आलं ग? त्यावेळी भविष्यवाल्या बाबाने, बघ ना तुझं भविष्य काय सांगितलं. असं म्हणून ज्यावेळी चाणक्याची आई म्हणते, त्यावेळी चाणक्य म्हणतात, माय, अगं भविष्य तर चांगलंच सांगितलं ना, मी बुद्धिमान होणार आहे, तुला आवडलं नाही का? चाणक्याची आई म्हणते, मला आवडलं, तू बुद्धिमान होणार आहे, पण बाळा, जो मनुष्य बुद्धिमान होतो, पैशावाला होतो, श्रीमंत होतो, मोठा होतो, तो आई बापाला विसरून जातो ना, म्हणून मला रडायला आलं. असं म्हटल्यानंतर हे चाणक्याचं चरित्र सांगतोय, दंतकथा नाही बरं का. नाही पटलं तर चाणक्याचं चरित्र वाचा. चाणक्य घराच्या बाहेर गेले, हातात मावेल एवढा दगड उचलला आणि तोंडावरती मारला. हे तो पुढचे दात पाडून टाकले, रक्त भंबाळ तोंड केलं आणि घरात आले ना, तर चाणक्याची आई पळत आली. बाळा, काय केलं रे तू? कशामुळे रक्त येतंय? चाणक्य सांगतात, आई, काही नाही झालं. त्यावेळी चाणक्याची आई म्हणते, रक्त काय येतंय मला सांग, तुला शपथ आहे माझी. त्यावेळी चाणक्य सांगतात, माय, भविष्यवाले बाबाने भविष्य सांगितलं, मी बुद्धिमान होणार आहे, पण भविष्य कसं सांगितलं? माझ्या दातांकडे पाहून सांगितलं. आई, माझ्या तोंडातले दात जर तुझ्या रक्तात, तुझ्या डोळ्यातल्या पाण्याला जर कारणीभूत ठरणार असतील, तर त्या दातांना माझ्या तोंडात राहण्याचा अधिकार नाही, म्हणून मी पाडून टाकले. याला म्हणतात तया सेवेसी कीर शरीरे. आईसाठी, वडिलांसाठी डोळ्यात अश्रू येत असतील आपल्यामुळे, तर ती गोष्ट दुसऱ्या क्षणाला सोडून जातं,
देणं याला आई वडिलांची सेवा म्हणतात. यापेक्षा मोठी सेवा कुठलीच नाही. आणि अजून एक गोष्ट जबाबदारीपूर्वक आपल्या समोर बोलून जातो, आपण सर्व पारमार्थिक माणसं आहोत. आपल्या जीवनात जर माईची आणि बापाची सेवा असेल तर कुठल्याच देवाची भक्ती करण्याची तुम्हाला गरज नाही. हे नारदाच्या गादीवरून जबाबदारीपूर्वक बोलतो. माय बाप माय बाप केवळ काशी एने न जावे तीर्थासी, एने न जावे तीर्थासी, माय बाप केवळ माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. त्याला तीर्थाला जाण्याची गरज नाही. ज्ञानोबराय म्हणतात तेच माईबाप, तेच ईश्वर तत्वाचं स्वरूप आहे. वेद सुद्धा सांगतात मातृदेवो भव, पितृदेवो भव. आई वडील देवता आहेत, ते देवता समजून त्यांची पूजा करणं गरजेचं आहे. जगाच्या पाठीवरती माणसं तशी राहिली नाही. बाबा हे सगळं तुम्हाला दिसतं ना, या सगळ्यामध्ये आमच्या म्हाताऱ्याचं काही नाही बरं का. पठ्ठ्याने केलं पठ्ठ्याने असं म्हणणारी माणसं आहेत. मग मला तिथे असं हात जोडून त्याला म्हणावं वाटते, पठ्ठ्या तुला आईने बापाने जन्म दिला याच्यापेक्षा त्याने अजून काय करायला पाहिजे होतं. जन्म दिला हे सर्व श्रेष्ठ पुण्य त्यांनी करून टाकलं. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा आईच्या बाबतीत बोलताना असं म्हणाले, आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देवोनी, देवोनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. माई तू माझ्यावरती उपकार केले. बाबा तुम्ही माझ्यावरती उपकार केले. बाबा तुमचे अनंत उपकार आहे. एवढे उपकार तुम्ही माझ्यावरती केले नाही का. महाराज तर म्हणाले बाप करी जोडी लेकुराची जोडी, आपली कुर्बानी आपली कुर्बानी वाळवली, आपली कुर्बानी वाळवली, आपली कुर्बानी वाळवली, आपली कुर्बानी वाळवली, बापारी दोरी लेकुराचे ओळी, आपली आपली कुर्बानी वाळवली, लेकुराची ओढी आपली कुरवंडी वाळवणी. आप भगवान परमात्मा महाराज असं म्हणतात, आई वडील इतके उपकार करतात, इतकं मोठं त्यांचं सामर्थ्य आहे, ते एवढी कृपा आशीर्वाद देऊ शकतात की जेवढे कृपा आशीर्वाद भगवान परमात्मा सुद्धा देऊ शकत नाही, इतकी कृपा आई वडील करू शकतात. आणि म्हणून त्यांची आमच्याकडे सेवा घडली पाहिजे. हे सगळं मी ह्याच्यासाठी सांगतोय. जगद्गुरु तुकोबरायला मी मानतो, तुकोबरायच्या विचाराला मानतो. तुकोबराय आमचे मार्गदर्शक आहेत आणि म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात मी सुद्धा केलं. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, मिरासी गा देवा, मिरासी गा देवा. माझ्या वडिलांची मिरासी गा, तुझी चरण सेवा, तुझ्या चरणाची सेवा आणि माझ्या वडिलांची आईची वडिलाचं पिंडदान. 2 गोष्टी माझ्या जीवनात मी अत्यंत सुंदर केल्या नाही का. माझ्या जीवनाचं पिंडदान मी कसं केलं, आईचं वडिलाचं.
तुकोबराय म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. आईच्या वडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण झालो आणि वडिलांना दिलेला संस्कार पुढे घेऊन चाललो. त्याचा परिणाम मला देवाने काय दिलं? जगाच्या पाठीवरती आजवर कोणाला मिळालं नाही अशी अवस्था दिली. ती अवस्था अभंगाच्या पहिल्या चित्रात. न लगे मरावे, 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 न लगे मरावे. आई साठाव तिला देवे, आई साठाव तिला देवे, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. आई साठाव तिला देवे, आई साठाव तिला देवे, माझ्या उपकारासाठी, माझ्या महाराज सांगतात, जे या जगाच्या पाठीवरती आजवर कोणाला मिळालं नाही असं सामर्थ्य, अशी अवस्था मला ईश्वराने दिली. फक्त भगवंताची सेवा, आई वडिलांची सेवा इतकं मोठं सामर्थ्य देऊ शकते. काय सामर्थ्य? तुकोबराय म्हणतात, मला आता या मृत्यू लोकात मरावंच लागणार नाही अशी अवस्था मिळाली. कुणाला वाटतं इथं बसल्यापैकी, मला सांगा, इथे एवढी माणसं जमलोत आपण, कुणाला वाटतं की आपण मरणार नाही म्हणून? कुणी सांगावं, मला असं वाटतं मी मरणार नाही. ऐक कोणी? बरं जाऊ दे, मरते का ते, जाऊ दे, थोडं अवघड आहे, सोपं विचारते. मला सांगा, इथं कोणाला असं वाटतं बाबा कीर्तन संपल्या आपण मारावं? बोलणंच नको, बोलणं. तू आपला कीर्तन कर, नाही तर तिकडे चुलीत जाय, आम्हाला नको. आमच्या मरणावर उठला कोणाला वाटतं महाराज मरण अजिबात आवडणार न आवडणारी गोष्ट आहे. अगा मर बोल नसा अशी ज्ञान, मरण ही न आवडणारी गोष्ट आहे. पण येथे उरू नाही आले होता माझं हेचही प्रमाण तेवढं सुद्धा आहे. मरावं प्रत्येकाला लागेल, आणि त्या मरावं लागणाऱ्या मृत्यू लोकात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. आणि पाहा ना तुम्ही, तुकोबरायची अवस्था तीच आहे. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, नाम घेता नाम घेता रामेश्वर शास्त्रींनी गायलेला अभंग आहे. जळी दगडा सहित वया
हरदम उनकी याद सुनत पिया छिन बिसराई छिन बिसराई छिन बिसराई नैनन और के समाई नैनन और के समाई करपत हूँ वीर कंदर नाई करपत हूँ वीर कंदर नाई आखिया कर सुरत पिया सुनत पिया सुरत पिया सुरत पिया मारवा नावाचा राग सोनी त्याला जोडी तुम्हाला मस्त मारावा वाटला असेल मला पण आला बघा नाही ज्यांना गाणं कळतं ते माणसं आनंदच घेतो ज्यांना कळतं आणि तुम्ही जाणकार श्रोते आहात आपण सर्व परिसरात जाणकार माणसं काही काही भागात नाही कळत लोकांना गाणं लोक म्हणते चांगला बोलायचा बाबा पण मध्येच लय केकून उठायचं नाही कळलं तर काय करतील लोक त्यांना नाही उमदत नाही कळत काही लोक महाराज कीर्तनात असे बसले तुम्हाला शपथ पडलेला म्हणजे असं वाटत सगळ्या लाडक्या बहिणीची योजनेची जबाबदारी त्याच्यावर शपथ ना ते असे हे काय बस नाही का महाराज जोक सांगितलं विनोद सांगितला एखादा रडायचा प्रसंग सांगितला म्हणजे काही त्याच्या चेहऱ्यावर हवा कशाचा लोड आहे आपल्याला असं वाटत आपले कधी भांडणं व्हायला वय सांगत माणसं इतकी भिसूर पण तुम्हाला सांगतो असं वाटत याच्या हातात जर इटाचा टोला गेला गेला तर फेकून आहे इतके माणसं भिसूर पाहतात काय करतात तर मला रोजचा अनुभव म्हणून सांगतो आता हे मला गाण्याची खोडी झाला आता मी थोडं प्रमाण गाऊन म्हटलं म्हणजे लोक होतं असं काही कळते काय ते वैकुंठवासी इंगळे बाबाला भारी दृष्टांत सांगायचे इंगळे बाबा म्हणायचे ज्याला गाणं कळतं त्याच्या समोरच म्हणत जावं नाही तर म्हणायचंच नाही गाणं त्याचा परिणाम लय वाईट जुना काळ होता आणि एक वारकरी आपला येणं घेऊन चालला भजनाला तसं आपल्याला भजनाचं नाद आहे कोणाचा फोन असं तर भजनाला फोन आला का चाललीच भजनाला फोन आला का चाललीच असं जुना काळ आणि जुन्या काळी संगम मंदिरात नव्हती राहायची येण्याकऱ्याच्या घरी येणं पेटीवाल्याच्या घरी पेटी पाकवाजवाल्याच्या घरी पाकवाज असं पद्धत होती आणि मग ते येण्यावाल्याला एक तारीची भजन एक तारीचे ना घेऊन भजनी चालला भजनाला संध्याकाळचा टाइम होता तो ते मकाचं शेत होतं मकाच्या शेताच्या कडाला एक 4-2 रानगठ्ठे बसलेले होते रानगठ्ठे कळते तुम्हाला त्यांचा भजनाचा संबंध नाही मंदिराचा संबंध नाही वर्गणी माहित नाही सप्ताह नाही देणगी नाही दोनगी नाही पंगत कळती फक्त पंक्ती पाठा जेवायला इतके पट येत राहतात ना इतके जेवत येत म्हणजे अक्षरशः ढेकर द्यायला केलं तर जिलेबी आतून दिसते इतके जेवत येत काही महाराज काही इतके जेवत येत महाराज बरं फराळ करण्याची सुद्धा काही धोरण नाही इतकं फराळ काय सांगतो तुम्हाला ते गोकुळाष्टमीच्या दिवशी सोमवार होता पहा तिसरा सोमवार काहीतरी अष्टमीच्या दिवशी एक जणांनी इतकं फराळ केलं त्याला बळजबरी उपास धरायला लावलं सकाळपासून त्यांनी इतकं फराळ केलं किरण महाराज संध्याकाळच्या कीर्तनात तो माझ्या संग होता अहो तू माझ्या समोर बसा शिकला तो असा खोकलाला तर नाकातून साबुदाणा उडाला होतायचा काय म्हणजे खाण्याची काही लिमिट राहते महाराज पद्धती एक वाक्य पंक्ती असे 4-5 जण बसले होते त्यांना देवधर्म काहीच माहित नाही त्याने तो येणेकरी पाहिला येणेकरी चालला होता बरं ते तिथं बसले त्यांचं काय नाही कंस भाजून खायचे काम चालू होतं शेत त्यांचं नाही काही नाही आपलं उगा कंस भाजून खायचे मग ते कंस भाजून खात होतं त्यांनी पाहिलं बा येणेकरी वारकरी आपला चालला त्याच्यातला एक जण म्हणे आपण आयुष्यभर कधी भजन नाही पूजन नाही देवधर्म नाही आपल्याला माहित नाही वर्गणी नाही देणगी नाही कधीच नाही मग कमीत कमी वारकरी चालला भजनाला चाललाय त्याला 2-3 कंस तरी देऊ दुसरा म्हणला ती आपल्याला कुठे इकत आणायची का काय दे मग त्याने हाक मारली म्हणे भजनाला म्हणे हो म्हणे मामा आवली कंस खाता का खातो बसला वारकरी खाली बसला त्यांनी गळ्यातला विना काढून बाजूला ठेवला त्यांनी कंस घेतले 2-3 कंस ठेवले एक कणीस त्यांनी खाल्लं बरं तो वारकरी होता हाडाचा वारकरी त्यांनी कणीस खाल्लं त्याच्या डोक्यात फाटका पडला आजपर्यंत तो कोणाचा एक घास सुद्धा फुकट खाल्ला नाही वारीला जरी गेला एखाद्याच्या दारात तू बसला असेल 2 घास खाल्ले असेल पण तू त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी दिलं काय दिलं पैसे नाही तू त्याला भगवंताचं नाम दिलं तू त्याला अभंग म्हणून दाखवला पंचपदी होत नाही केली यांचे कंस फुकट कसे खाली मग त्याच्या डोक्यात आलं यांना एक अभंग म्हणून
दाखवायचा. हे इंगळे बाबा सांगायचं होतं. त्यांनी मग गळ्यातनं त्यांनी काय केलं, कंस बाजूला ठेवले, येणं उचलला. त्या 4-2 जण अशी बसले होते ना, तिने येणं उचलला, येणं लावून घेतला आणि येणं लावून घेऊन स्वर लावला. रे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, ओ प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांची रचना आहे. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या रे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. तिने असंच म्हणायचं. दृष्टांत ऐकले ते वारकऱ्यांनी म्हणायला सुरुवात केली. प्रत्येने येणं लावून त्यांनी म्हणायला सुरुवात केली. पोपटराव त्याच्यातलं एक जण म्हणे, अय अरे याला काय होऊन राहिलं, त्यांना गाणं कळाना भजन होऊन जाणार, याला काय होऊन राहिलं. दुसरं म्हणे 100% तुम्हाला म्हणलं तुम्ही कंस देऊ नका, याला कंसामुळे त्रास होऊन पाहायला का कायचा ताळबीळ, याला कंसाचा त्रास होऊन राहिला. आता तिसरं म्हणे आपण आयुष्यभर कधी भजन करेल नाही, पूजन नाही, भजन्या बिघडावला असं गावकऱ्याला कळलं ना तर तुडून काढते ना आपल्याला. मग काय करायचं नाही. तर दुसरं म्हणे दुसरं म्हणे गडबडू नका, काय गडबडू नका म्हणे, काय गडबडू नका, येडे काय करतो ते पाहिजे कसं करून राहिलं, तर कसं करीत होतो तो भजन म्हणत होता, कसं करून राहिलं. ते म्हणे मी आपण एकदा मका तोडून घरी नेली, कंस काढायची ध्यानात राहिले नाही, तशीच म्हशीला खाऊ घातली, म्हैस अशीच करीत होती. पहा तुम्ही पुढे कोणाच्या काय धोरणार म्हणे. मग तो म्हशीला काय केलं म्हणे, काय नव्हतं केलं, डाव दिलत म्हणे. डाव कळत होतं तुम्हाला, असा लाल करायचा गज एवढा लांब असा, चटके द्यायची, त्याला काय म्हणते, डाव दिलत म्हणे. मग तो म्हणत काय म्हणे, काय नाही याला उचला म्हणे, याला डाव द्यावा लागला. अहो काय पाहून राहिले तुम्ही माझ्याकडे, त्याला उचलून चालवलं ना ते डाव द्यायला. इंगळे बाबा म्हणायचे, भाऊ कळण त्याच्या समोरच म्हणत जा, नाही तर लोक खरोखर उचलून डाव द्यायला न्यायला बसले. विठ्ठला विठ्ठला धन्य तुकोबा समर्थ. आपण तुकोबरायचं सामर्थ्य पहा. तुकोबराय म्हणतात मला न लगे मरावी अशी अवस्था दिली, मारावं लागणार नाही अशी अवस्था दिली, आणि खरोखर तशीच अवस्था आहे. तुकोबरायला पाहून काळाने कापावं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. आणि मृत्यू तुकोबरायच्या ठिकाणी आला नाही. आपण चरित्र पाहिलंय तुकोबरायचं. 52 वर्षाचं वय तुकोबरायचं झालं. संतांकडे निरोप दिला, गरुडाला विनंती केली, गरुडाची पायी ठेवील वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी. विनंती केली, भगवान परमात्म्याने विनंती ऐकली, आणि विनंती ऐकल्यानंतर वाढ वेळ झाला ओ बाबा वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वाढ वेळ झाला ओ बाबा, वाढ वेळ झाला ओ बाबा. आनंद काळी विठू आमासी पावला, अंत काळी विठू आमासी पावला. पुढी सहित झाला गोकुळ
तुकारे वाढ वेळ झाला ओ बाबा वाढ वेळ झाला ओ बाबा देवाला अनुभव केलं तुकोबराने. शेवटचा क्षण तुकोबराचा असा आहे, अक्षरशः देवाला समोर अनुभव केलं. कशाचं सामर्थ्य? तुकोबरा म्हणतात वागविला मूनकंठी. देव कंठात धारण केलं, देवाचं नाम कंठात धारण केलं. कंठी धरीला कृष्ण म्हणे ऐका माझ्या उपकारासाठी. आणि काय केलं उपकार? वागविला मूनकंठी. मूनकंठी म्हणजे काळामणी. हा काळामणी कंठात धारण केला. हो महिला मंडळ मला सांगा, काळामणी तुम्ही कधी गळ्यात घालता? संपलंय माझं कीर्तन. सांगा काळामणी कधी घालता? सगळं सोनं बँकेत ठेवलं का बाबा मग काळामणी गेली? खरंय खोटं? असं नाही. सगळ्यात पहिला काळामणी आम्ही तेव्हा गळ्यात घालतो 2-3 हजार लोकांच्या मध्ये टाळी वाजली. ब्राह्मण देव सांगतोय आता हे मंगळसूत्र तुमच्या हाताने बायकोच्या गळ्यात बांधा. म्हणजे काळामणी घालण्यामागचं शास्त्र काय? ऐकून चला. काळामणी घालण्यामागचं शास्त्र, काळामणी नवऱ्याच्या हाताने बायकोच्या हातात गळ्यात बांधत असताना, तो मणी बांधत असताना त्या बायकोने मनोमन सांगायचं असतं की हे बघ आजपर्यंत माझी संबंध जबाबदारी माझ्या आई आणि वडिलांवरती होती. आजपासून तुझ्या नावाचा मणी मी गळ्यात बांधते. आजपासूनची माझी संबंध जबाबदारी तुझ्यावर आहे. हे मंगळसूत्र घालताना काळामणी गळ्यात घालतानाची शपथ आहे, मनोमन केलेला संकल्प आहे. हा संकल्प तुकोबराय म्हणतात मी केला. काळामणी वागविला मूनकंठी, कंठात मणी धारण केला. कोणाचा? देव नावाचा. मग देवा हे बघ आजपासूनच हे आयुष्य तुझ्यावरती समर्पित आहे आणि तुझ्या नावाचा मणी धारण केला. पहा ना मणी धारण केल्याचा परिणाम काय. पूर्ण जबाबदारी देवावर टाकून दिली तर देव मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. परमेश्वर तुकोबरायचं संबंध काम करण्यासाठी उपस्थित राहायला लागला. असा वागविला मूनकंठी, कंठात मणी धारण केला. परिणाम काय झाला? महाराज म्हणतात न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे विठोबा रघुमाई. माझ्या उपकारासाठी वागविला मूनकंठी, कंठामध्ये मणी धारण केला. भगवंताच्या नामाचा मणी, भगवंताचं नामचिंतन कंठात धारण केलं. बरं तुकोबरायचं नामचिंतन असं आहे मायबाप, भगवंताचं नामचिंतन करत असताना तुकोबराय ईश्वराला एक क्षणभर सुद्धा विसरत नाही. विसरला जरी पडला आणि ईश्वराने तुकोबरायला जरी मागण्यासाठी भरी पाडलं. एक प्रसंग सांगतो तुम्हाला ऐका. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये ईश्वराच्या भक्तीशिवाय दुसरं काही तुकोबरायांनी केलंच नाही. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, चरित्र आपण सगळ्यांनी पाहिले. मला फक्त एक पीस सांगायचं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी एवढी भगवंताची भक्ती केली, अक्षरशः देव जर तुकोबराय जर देवाच्या समोर उभं राहिले विठ्ठलाच्या मंदिरात पंढरपूरला, नित्याने वारी होती महिन्याच्या वारीला देव जर तुकोबरायच्या समोर उभं राहिले तर विटेवरचा विठोबा मान खाली घालून उभा राहायचा. इतकं तुकोबरायच्या भक्तीचं ऋण होतं. म्हणजे विश्वंभर बाबांपासून पिढ्यानपिढ्या तुकोबरायचं भक्तीचं ऋण आहे. तर देव मान खाली घालून उभा राहायचा आणि खाली मान घालून देव तुकोबरायशी बोलायचा. तुकोबराय माझी विनंती आहे तुम्हाला काहीतरी मागा. तुकोबराय कधी काही मागत नव्हते. मागितलं तर संत भक्ती मागितली, याच्यापेक्षा दुसरं काहीच मागितलं नाही. मग एक दिवस तुकोबरायला देवाने अडचणीत घातलं. ती अडचण पाहून तुकोबरायच्या दारात देव आली. कोणता प्रसंग ऐका सांगतो तुम्हाला. गोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भीक कोण घाली, अशी अवस्था ज्यावेळी तुकोबरायची झाली, अक्षरशः तुकशेट म्हणणारे लोक आता तुकोबरायला तुक्या म्हणायला लागले. आता तुकोबरायची खाण्याची परिस्थिती वाईट झाली. त्यावेळी देवाने संधी साधली आणि भगवान परमात्मा देवत प्रगट झाला. देव प्रगट झाला आणि देव प्रगट झाल्यानंतर तुकोबरायच्या समोर आला. तुकोबरायने देवाकडे पाहिलं तर पाहतच राहिली. पाहत राहिली तर तुकोबराय म्हणतात ना, फार सुंदर वर्णन आहे. देव घरा आला, देव घरा भक्ती सन्माने भक्ती सन्माने पूजिला देव घरा देव घरा. आनंदाने तुकोबराने डोळे भरून पांडुरंगाकडे पाहिलं आणि पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर तुकोबराला लगेच लक्षात आलं की देव आला, याचा अर्थ काहीतरी मनात घेऊन
आला लक्षपूर्वक ऐका मी सांगतोय तुकोबराय किती भगवंताच्या शिगर लीन आहेत. तुकोबरायकडे तुकोबरायच्या लक्षात आलं हे आला याचा अर्थ काहीतरी घेऊन आला. असं काहीतरी घेऊन आलं म्हटल्यानंतर तुकोबराय देवाकडे पाहतच राहिले, शब्दभर बोलले नाही. देव काय म्हणतात माहिती तुकोबरायला, तुकोबराय केवर पाहणार आता, स्वयंपाक करायला सांगा भूक लागली मला. तुकोबरायला माहिती घरात काहीच नाही, तुकोबरायला माहिती घरात काहीच नाही. देव म्हणतो स्वयंपाकाला सांगा भूक लागली मला. तुकोबराय देवाकडे पाहून हसतात आणि देवाला म्हणतात का रे देवा, तुला माहितीये माझ्या घरात तुला बनवण्यासाठी काहीच नाही, तू मुद्दामून आला. मला माहिती तू मुद्दामून आला, मुद्दामून करतोय तू. तुला माहितीये तू जर शेजारच्या घरात गेलं तर 5 पकवानाचं जेवण बनवतील तू यासाठी, पण तू माझ्याच दारात आला. तुला माहितीये हा तुकोबराय काही करू शकत नाही, याच्याकडे काही नाही, तो मुद्दाम करतो. असं म्हटल्यानंतर तुकोबरायला देव हसून काय म्हणतात, ते बाकीचं नका सांगू, स्वयंपाक बनवायला सांगा. असं म्हटल्यानंतर तुकोबराय मात्र चेहऱ्यावरती चिंता घेऊन उभे आहेत. पण ऐका आतून जिजाबाईचा आवाज आला तुकोबरायला, तुकोबराय काळजी करू नका, आत्ता स्वयंपाक बनवते. तुकोबराय विचार करायला लागले, जिजाबाईला कॉन्फिडन्स आला तू घरात तर काहीच नाही, कशाच्या भरोश्यावर जिजाबाई म्हणते मी आता स्वयंपाक बनवते. पहा बरं का देवाला माहितीये तुकोबरायकडे काहीच नाहीये. आता तुकोबराय मात्र अडकलेलेच आहेत. आता तुकोबराय काही ना काही माझ्याकडे मागतील, हा देवाला मात्र 100% खात्री आहे. पण पहा देवाच्या दारात देव तुकोबरायच्या दारात येऊन उभं राहिले. आता तुकोबरायला अटकीत धरायचंच आहे. आणि तुकोबराय म्हणतात देवा मुद्दाम करतो तू, तुला माहितीये. जिजाबाई म्हणते काळजी करू नका, स्वयंपाक बनवते म्हटल्यानंतर तुकोबराय देव बाहेर बसले. आणि जिजाबाईने काय केलं माहिती का, असं पातेलं घेतलं, मीठ घेतलं, मूठ भरून मीठ घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि अशा मूठ भरून कान्या टाकल्या. कान्या टाकून अशा पाण्यात उकळून घेतल्या. उकळून घेतल्यानंतर मिठाच्या कान्या आणि अशा उकळवल्यानंतर जो अत्यंत सुंदर अशा उकळून घेतल्यानंतर जिजाबाईने देवाला हाक मारली, तुकोबरायला हाक मारली, तुकोबराय बसवा पांडुरंगाला, जेवायला बसवा देवबाप्पाला जेवायला बसवा म्हटल्यानंतर तुकोबरायने देवाला घरात आणलं, आसन टाकलं, आसनावरती बसवलं. आसनावरती बसवल्यानंतर असं पाठ समोर छोटीशी रांगोळी, तुकोबराय देवाच्या शेजारी बसले. आणि जिजाबाईने ताट आणलं, ताटामध्ये नुसतं पाणी, मिठाचं पाणी, मुठभर कान्या देवाच्या समोर ताट आणून ठेवलं. ताट आणून ठेवल्यानंतर अक्षरशः देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देव काय विचार करतो माहिती का, माय तुकोबरावरती आज ही परिस्थिती आहे की अक्षरशः त्याच्या घरात खाण्यासाठी सुद्धा काही नाही, पण तरी सुद्धा देव तुकोबराय इतके स्वाभिमानी आहे, जिजाबाई इतकी स्वाभिमानी आहे, मी त्याच्याकडे जेवायला मागितलं, लाजला नाही माझं तुकोबराय, लाजली नाही माझी जिजा. मुठभर कान्या आहे, त्या मुठभर कान्या होत नाही मिठात केल्या, पण त्यांनी कोणाच्या दारात जाऊन काही मागितलं. इतका माझा तुकोबराय स्वाभिमानी आहे. तुकोबरायने देवाने ते कण्या अशा मुठात घ्यायच्या. आता मुठभर कण्याने असं ताटभर पाणी सांगा मला ते घासात येणार आहेत का, अशी वंजूळ घ्यायची देवाने. तुम्ही कधी फुरका मारला पाहिजे? आमटी भाकरीची पंगत असते तुमच्याकडे, आमटी भाकरीची पंगत. काही माणसाला फुरका मारल्याशिवाय पोट भरत नाही. असं चांगला फुरका घेतात, फुर्र आवाज आला का मग त्याला फुरका म्हणतात. असं देव असं मुठ भरून पाणी घ्यायचं, त्याच्यात 2-3 कान्या यायच्या आणि देव फुरका मारायचा, मिठाच्या पाण्याचा फुरका. देवाने 2-3 फुरके मारले, ऐका बरं का, देवाने 2-3 फुरके मारले आणि समाधाने देवाच्या पाठी भिंतीला पाठ टेकून बसले. आणि देव डोळे बंद करून तुकोबरायला काय म्हणतात, तुकाराम महाराज काय भाग्यवान होतो, काय भाग्यवान. तुकोबराय देवाच्या चेहऱ्याकडे पाहतो. देव म्हणतो काय भाग्यवान आहे तू, काय झालं देवा. देव म्हणतात तुकोबराय मला 56 प्रकारचे भोग रोज मिळतात, 2 टाइम 56 प्रकारचे भोग, सकाळी संध्याकाळी मला 2 टाइम रोज 56 प्रकारचे भोग आणि रोज वेगळा पदार्थ मिळतो. पण तुकोबराय एक शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मला मिळणाऱ्या रोजच्या 56 प्रकारच्या भोगातल्या सगळ्या पदार्थांना एकाही पदार्थाला जिजाबाईच्या हाताची चव नाही. इतके सुंदर कान्या माझ्या जिजाबाईने, एवढ्या सुंदर कान्या माझ्या जिजाबाईने बनवल्या. आणि त्या कान्या मिठाचं पाणी देवाने ताट तोंडाला लावून पिऊन घ्यावं, हे तुकोबरायचं सामर्थ्य भजनाचं आहे. आणि त्याही अवस्थेत तुकोबरायला ज्यावेळी देव म्हणतात आता तरी तुकोबराय, त्यावेळी तुकोबराय म्हणतात जर तुला अजूनही देण्याची इच्छाच असेल तर मग काय काय, अखंड जया तुझी प्रीती मज देतयाची संगती, मग मी कमलापती तुझ बाणाने कंटाळा पडून राहील उगाच संताची. काही देऊ नको बाबा मला कशाची कमीच नाही, तू कशाची कमी देऊ. आणि तीही अवस्था होती तुकोबरायची, तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करून देते कल्पतरुती. अहो इच्छा मनात यायला वेळ लागतोय, तर कल्पतरुती इच्छा पूर्ण करण्यासाठी हजर आहे. आणि ज्या अर्थी तुकोबरायच्या समोर कल्पतरू आजपर्यंत प्रगट झाली नाही, याचा अर्थ तुकोबरायच्या मनात सुद्धा काही मिळण्याची इच्छा अजून आली नाही. हा समजून घ्या अर्थ तुम्ही. आणि काय तुकोबरायचा परमार्थ आहे, एवढा परमार्थ करून सुद्धा तुकोबराय देवाकडे मागताना एकदा असं म्हणालेस, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना,
दुर्गो नारायणा कदा नुपदो नारायणा नारायणा कदा नुपदो नारायणा नुपदो नारायणा कदा नुपदो नारायणा दुर्बुद्धी दे मैना कदा नुपदो नारायणा कदा नुपदो नारायणा कदा नुपदो नारायणा कदा नुपदो नारायणा कदा नुपदो कदा नुपदो अक्षरशः विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याचं जीवन झोपेत उठल्यानंतर स्वप्नात भगवंताच्या भजनात जातं त्या व्यक्तीने तुकोबरायने देवाला म्हणावं की देवा माझ्या मनात दुर्बुद्धी येऊन देऊ नको. त्याच्या मनात कधीच दुर्बुद्धी नाही. ज्याच्या मनात अखंड भगवंताचं भजन आहे तो देवाला म्हणतो की मला दुर्बुद्धी येऊन देऊ नको. मग विचार केला पाहिजे आपण आयुष्यात आपल्या आयुष्यात आपण कधी सदविचार केला कधी दुर्विचार केला. मनुष्याची बुद्धी अशी आहे मनुष्याचं जीवन असं आहे की या जीवनामध्ये सगळ्यात पहिल्या प्रथम जर कुठला विचार येत असेल तर तो वाईट विचार येतो. मी तुम्हाला सिद्ध करून देईल मी मोगम बोलत नाही सिद्ध करून देईल. वाईट विचाराने घडलेला जीव आहे. वाईट विचार सर्वप्रथम आपल्या मनात येतो नंतर चांगला विचार येतो. ऐका मी एक दृष्टांत सांगतो. एक जोडपं होतं त्यांना मुलगा होतच नव्हतं चालला आणि लहानपणातच बाप वारला. मुलगा लहानचा मोठा होत होता. आईने पोराला शिकवलं. 10वीला पोरगं टुंगार पोरांच्या नादी लागलं आणि कमी मार्क पाडून पास झालं. तो घरी रिझल्ट घेऊन आला तर आईने 2 मुस्कटात टेकवल्या. लाज वाटत नाही तो हा अरे बाप गेला तुझा मी तुला लहान तळाच्या कोणासारखं वाढवलं लोकांच्या घरी काबड कष्ट करून तुला शिकवलं आणि काय मार्क घेऊन आला काय करशील तू आयुष्यभर हा असेच काबड कष्ट करशील. पोराला वाईट वाटलं. आईने सांगितलंय बघ आता लक्षात ठेव 12वीच्या वर्गात तुला चांगले मार्क पडले पाहिजे आणि चांगले मार्क आणले नाही तर तोंड दाखवू नकोस मला. पोरालाही वाईट वाटलं. पोराला वाटलं खरंच आई आपले किती कष्ट कर. पोराने कष्ट करायला सुरुवात केली. 12वीचं वर्ष आलं. 12वीच्या वर्षात पोराने इतके मार्क पडले नगर जिल्ह्यात पहिला रिझल्ट घेऊन पळत आला. आई ग हे बघ तुझा सोन्या जिल्ह्यात पहिला. आईला आनंद वाटला. पटापटा बुद्धी घेतली आणि आईने असं तोंडावर हात फिरवला आणि आईने सांगितलं बाळा तू माझे शब्द ऐकलेस आज मी तुझे शब्द ऐकले सांग तुला काय पाहिजे. पोरगा म्हणला आई खरं देशील का. आई म्हणली देईल सांग तू काय पाहिजे. पोरगा म्हणला आई मला ती गाडी घ्यायची. कोणती गाडी ती अशी झोपून चालली नाही कशाशी का तुम्ही पाहिले का अशी झोपून चालवला हा 2-2.5-3 लाख रुपये किमती गाडीच्या झोपून चालवला म्हणजे मला घ्यायची ठरली. म्हणजे जवळजवळ कीर्तीच मी मुलगाच कीर्ती मला पण अडचण एक व्हायला लागली. तिची पेट्रोल टाकी माही टाकी एकाच ठिकाणी यायला लागली. कॅन्सल करून टाकली. हा जोक होता. पुढे ऐकला गाडी घ्यायची 2.5 लाख रुपये किमतीची आईने गाडी घेतली आणि 2.5 लाख रुपये किमतीची गाडी घेऊन दिल्यानंतर पोराला आनंद झाला. पोरग गावात करायचं. एक दिवस मित्रांनी हेरलं मित्र त्याला म्हणाले सोन्या अरे काय लेखा तू इतकी महागाची गाडी घेतली बाळा. अरे आमच्या आयुष्यात किती कष्ट करून एवढी महागाची गाडी येणार नाही. तुझ्या आईने तुझं स्वप्न पूर्ण एवढी भारी गाडी घेतली पोरा पण एवढ्या भारी गाडीचा आम्हाला आनंद काय रे. आजपर्यंत तू आम्हाला पार्टी दिली नाही काय उपयोग तुझ्या त्या गाडीचा. असं म्हटल्यानंतर त्याच्या डोक्यात फटका बसला. तो म्हण काय पाहिजे चल जेवायला तालुक्याला जाऊ म्हणे. मग घरी गेला. आईला म्हटलं आई मला माझ्या मित्राला जेवायला न्यायचं. हे दृष्टांत मी मोगम सांगत नाही याच्या मागे फार मोठा सिद्धांत आहे. जेवायला जायचंय. आईने 1000 रुपये दिले पोराला आणि जा म्हणे. पोराने गाडीला किक मारली. ऐका गाडी 2.5 लाख रुपये किमतीची होती. एक्सिलेटरवर हात ठेवला का 100चा स्पीड घ्यायची इतकी पाहिजे. पोरगा भरधाव वेगाने निघाला होता. वळणावळणाचे रस्ते होते आपली कशी वळणाचे रस्ते वळणावळणाचे रस्ते होते. वळणावळणाच्या रस्त्यावरती समोरून भरधाव येणारा डंपर पुढून एक डंपर येत होता. पोरगा इकडून भरधाव वेगाने झाला. अगदी इकडून भरधाव वेगाने पोरगा गेला पुढून डंपर आला. काय झालं पोरगा आपण हाच विचार करू शकतो. वास्तविक पाहत तसं नव्हतं झालं. भरधाव येणारा डंपर पोराला लक्षात आला. त्यांनी गाडी बाजूला दाबली. डंपर निघून गेला आणि मग पोरगा गेला. असं नाही होत. असं होतं की नाही होतं मला तेवढं. असं होऊ शकतं की नाही होऊ शकतं होऊ शकतं. पण आपण कोणता विचार केला. डंपर आला आणि पोरगा धडकून जागेवर मेला. केला की नाही केला. वाईट विचाराने ग्रासलेलोय का. आपल्यात चांगले विचार पहिले कधीच येणार नाही. पहिले वाईट विचार येणार नंतर चांगले विचार. या वाईट विचारांना दूर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पर्याय जर कोणी संतांनी दिला असेल तर तो संत संगती आहे. संतांच्या संगतीत राहा. मी आता राऊत पाटलांच्या घरी बसलो तेव्हा त्यांना तेच बोलत होतो. ते म्हणे आमच्या घरासमोर देवीचं मंदिर आहे. म्हटलं तुम्ही भाग्यवान आहे. कारण ती जी वर्तुळ आहे ना ती जी शक्ती आहे ती जी फ्रिक्वेन्सी देवाची आहे
त्याच्या सामर्थ्याची शक्तीची त्याच्या गोल फिरते, त्या वर्तुळात तुम्ही आहात हे तुमचं भाग्य आहे. तुमच्या ठिकाणी वाईट विचार येणार नाही. आणि लोकांना गाडी चालू करून 2-2 किलोमीटर देवदर्शनाला जावं लागतंय. आपल्या घरासमोर मंदिर, याचा अर्थ आपण चांगल्या शक्तीच्या जवळ आहे, चांगल्या विचाराच्या जवळ आहे. आता ते आपल्यावर आहे की आपण चांगला करायचं की वाईट करायचं. वाईट विचार पहिला येतो, चांगला नंतर येतो. अशा चांगल्या वाईट विचाराच्या जगामध्ये वावरत असताना तुकोपरायला खात्री नाही की मी अखंड जरी भजन करत असेल तरी सुद्धा एखाद्या वेळी माझी बुद्धी मला चकमा देऊ शकते. म्हणून विनंती करतात, गुरुबुद्धी ते मला कदा नको जो नारायणा. असा विचार करणारे तुकोपराय आम्हाला मार्गदर्शन करतात. तुम्ही काय करा, भगवंताचं भजन करा, आई वडिलांची सेवा करा. काय देईल? जे मला दिलं ते तुम्हाला देईल. काय दिलं? न लगे मरावे ऐसा ठाव दिलं. मृत्यू लोकात मरावं लागेल, पण ऐकून चला, या मृत्यू लोकात मेल्यानंतर समाजाने आम्हाला आठवावं असं सुंदर जीवन असावं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. या जगामध्ये आम्ही गेल्यानंतर समाजाने आम्हाला आठवावं असं सुंदर कीर्ती. कारण पहा, मृत्यू प्रत्येकाला येणार आहे आणि तो मृत्यू आल्यानंतर आम्हाला कोणी वाचवणार नाही. आम्ही भ्रमात आहे, याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, तो माझ्यावर प्रेम करतो, मोग मोनी करू नका, इथे कोणी कोणावर प्रेम करत नाही. हा सगळ्यांचा भ्रम आहे. नाथ बा कबीरदासजी तर असं म्हणाले, पहा, बाप कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ बाप मेरे, ना बेटा माँ बाप का न माँ बाप बेटे के, ये तो जन्म देने का नाता है, तो काया नगर का सौदा. सास कहे जमाई मेरा है, सास कहे जमाई मेरा है, जमाई कहे सास ससुर मेरे हैं. ना सास ससुर जमाई के, न जमाई सास ससुर का, ये तो लड़की देने का नाता है, तू काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन पे जाना है राम, तू काया नगर का सौदागर. हे तुला जावंच लागेल. पण हे सगळं जात असताना जर तू कधी भगवंताचं भजन, आई वडिलांची सेवा केली तर काय होईल? महाराज म्हणतात, येण्या जाण्याचं स्वातंत्र्य जसं देवाने आम्हाला दिलं तसं तुला मिळेल. काय दिलं? घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. एवढंच नाही तर ईश्वराने मी आणि तो वेगळा नाही असं सामर्थ्य दिलं शेवटच्या चरणी. तू कमने के ठाई, तू कमने के ठाई. आवाज द्या. तू कमने के ठाई, तू कमने के ठाई, तू कमने के ठाई, तू कमने के ठाई, तू कमने ठाई, तू कमने के ठाई. केले नाही माझे बोझे, केले माझे नाही, केले माझे तुझे हे देव पगाराचा माझा उपकार, माझ्या माझ्या माझे तुझे नाही, केले माझे तुझे नाही, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. वगविला
वागविला मौन कंची वागविला मौन कंची वागविला 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 हार्मोनियम आ
दिले नाही. ईश्वराने सर्वात मोठा उपकार माझ्यावरती केला. त्याने अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान करून दिलं. मी तो वेगळा नाही, मी तो एक आहे असं ज्ञान त्याने दिलं. यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान हे मृत्यू लोकात दुसरं कुठलंच नाही. त्याने मला दिलं. हे कशाच्या बदल्यात दिलं तर माझ्या उपकारासाठी वागवलेलं ईश्वरा तुझं भजन, भगवंताचं भजन, भक्ती केली. ती पण वडिलांच्या संस्काराने केली. माझ्या वडिलांचे निराश, वडिलांचे संस्कार, आई वडिलांचं पिंडदान, सर्व सेवा माझ्या जीवनात एक एक घडत गेल्या. म्हणून तुकोबराई घडले असं तुकोबराईचं मत आहे. आज भगवंताच्या नामचिंतनाने काय प्राप्त होतं, ईश्वर चरणावरती प्राप्ती कशी मिळते. भगवंताचं ईश्वराचं चिंतन, ईश्वराच्या चिंतनात नामात इतकी ताकद आहे. ईश्वर तत्वाची फक्त जागाच मिळेल असं नाही, तर मृत्यू लोकात मरावं लागणार नाही अशी अवस्था सुद्धा मिळते. ती मला मिळाली असं जगद्गुरु तुकोबराई सांगतात. झालेली सेवा ईश्वर चरणी समर्पित करायची, सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. कैलासवासी बाळासाहेब दत्तात्रय देवकर, बाळासाहेबांना आपल्यातून जाणं झालं. 1 वर्ष पूर्ण झालंय. अशोक सहकारी साखर कारखान्यामध्ये ते इलेक्ट्रिशियन विभागामध्ये कार्यरत होते आणि त्यांना ऍक्सिडेंटली भगवंताच्या दारामध्ये जावं लागलं. इलेक्ट्रिक शॉकमुळे देवाकडे जाणं झालं. वास्तविक पाहता हे जाणं दुःख देणार आहे, अति दुःख देणार आहे. कारण एक आयुष्य जगून मनुष्याने मृत्यू लोकातून जाणं आणि एक अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एकेकाने अशा पद्धतीचं जाणं खरं तर परिवाराला दुःख देणार आहे. सद्भावना देणारी माणसं भरपूर येतील. आपण सर्व सद्भावना देऊ, दुःखात सहभागी होऊ. परंतु दुःख झेलणाऱ्या माणसाला मात्र ते फार कठीण आहे. परंतु बघा, भगवंताची सृष्टी इथं आपण सर्व खेळणे आहोत. खूप सुंदर भक्तिगीतांमध्ये वर्णन करून दिलंय महाराजांनी, संतांच्या मागण्यात संतांनी सांगितलं. हे जीवन असंच आहे. इथं आलं कधी, गेलं कधी, कधी जावं लागेल, कधी यावं लागेल. सुख किती, दुःख किती, या वस्त्राते विणतो. कधी माडी माकरांनी लिहिले, सुधीर फडकेंनी गायले. या वस्त्राते विणतो एक सारखे, या वस्त्राते विणतो एक सारखे, तुला दिसली या प्रत्येकाला सहन करावं लागणार आहे. आज देवकर परिवाराच्या दुःखाच्या धाग्यातून जातो. त्यांना सद्भावना ईश्वराच्या चरणावरती प्रार्थना. तर दुःख शमण्यासारखं नाही, दुःख सहन करण्यासारखं नाही, दुःख विसरण्यासारखं सुद्धा नाही. पण भगवंताच्या पांडुरंगाच्या वीरभद्राच्या चरणावरती प्रार्थना एकच की या परिवाराला ताकद दे, क्षमता दे, सामर्थ्य दे. आणि एक लक्षात ठेवा, जे गेलेले आहेत ते तुमच्यावरती कृपा करू नये. ते तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या बरोबर उभे राहणार आहे. प्रत्यक्ष शरीर रूपाने नसतील तर ते सामर्थ्य रूपाने तुमच्या बरोबर येतील, बरोबर तुमच्या उभं राहतील, तुम्हाला ते सामर्थ्य देतील. आणि म्हणून बाळासाहेब भाऊंना ईश्वराच्या चरणावरती सद्गती मिळावी हीच माझी भावना आहे. आपल्या सर्वांची प्रार्थना आहे ईश्वराच्या चरणावरती सद्भावना सद्भावना देवा. आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला बाळू भाऊंना तुझ्या चरणावरती जागा. कदाचित त्यांच्या आत्म्याच्या प्रवासात कुठे पुण्य कमी पडलं असेल पांडुरंगा, तर या परिवाराने वर्षभर त्यांना आठवण पुण्य केलं. आम्ही तुझं भजन केलं. त्या भजनाच्या जोरावर जे पुण्य जमलं असेल त्या पुण्यातलं पुण्य आमचं घे. आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला त्या चरणावरती जागा दे. अशी सगळी इच्छा, सद्भावना, श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. सर्वच मान्यवर काळकऱ्यांना, देवकर परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व मान्यवरांच्या चरणावरती कोटी कोटी भावने वंदन करतो. आणि इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. अगदी 2 शब्द दोन शब्द या ठिकाणी आणि 2 शब्द श्रद्धांजली होईल. फार काही नाही, पण अगदी 1-2 श्रद्धांजली होतील. कोणी जागा सोडू नका. तुम्ही अगदी वेळेत सोडण्याचा प्रयत्न केला तरी आपण सर्वांनी जागा सोडू नका अशी विनंती
करतो 5 मिनिटं 10 मिनिटं थांबा त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल तोपर्यंत कोणी जागा सोडायची नाही ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विजया माऊली